विशाल शशिकांत नलवडे. मी सातारा तालुक्यातील वाडी या छोट्याशा गावात राहतो. ज्यावेळी मी महाराजा शाहीजीराव या विद्यालयामध्ये इयत्ता 9वी शिकत होतो. ज्यावेळी मी 9वी नापास झालो त्यावेळी मला अतिशय दुःख वाटले. असे वाटले की आत्महत्या करावी. पण माझ्या एका मित्राने मला प्रगती विद्यालयाबद्दल माहिती दिली. मी या विद्यालयात आलो तेव्हा मला खूप आनंदी वाटले. पण तेथील सर त्यांनी मला दिलेला धीर व आत्मविश्वास यामुळे मला अभ्यास करण्याची स्फूर्ती मिळाली. अभ्यास करून मी प्रथम सत्राला खूप चांगले मार्क मिळवले. त्याचबरोबर मला घरच्यांचाही पाठिंबा मिळवला. या सर्व बाबींमुळे मी 10वीला चांगल्या गुणांनी पास झालो. आता मला पास झाल्यावर खूप चांगले वाटत आहे. माझ्याबरोबरची मुले जेव्हा इयत्ता 10वी शिकत होती त्यावेळी मला खूप वाईट वाटत होते की मी 9वी नापास झालो. परंतु मी आता 10वी चांगल्या मार्काने पास झालो आहे आणि मी आता कॉलेजला जाणार. हे कळल्यावर मला खूप चांगले वाटत आहे. मी आता खूप आनंदित झालेलो आहे. माझे नाव मोनाली मदन फाळके आहे. माझे गाव सातारा रोड आहे. मी सिटी पोलीस लाईनमध्ये राहते. माझ्या शाळेचे नाव शाहूपुरी माध्यमिक विद्यालय होते. तिथे मी 9वीमध्ये शिकत होते. तिथे नापास झाल्यामुळे मी ते प्रगती विद्यालय मंदिर या शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या अगोदर ज्यावेळेस माझा 9वीचा निकाल करण्याच्या अगोदर ज्यावेळेस मला समजले कशामुळे मी नापास झाली त्यावेळेस खूप उशीर झाला होता. त्यावेळेस मी मैत्रिणीचा सहवास व अभ्यासात लक्ष न दिल्यामुळे मी नापास झाले होते. हे मला ज्यावेळेस माझे प्रगती पुस्तक माझ्या हातात आले त्यावेळेस मला हे समजले. ह्या शाळेत मी जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळेस मला इथल्या शाळेतील शिक्षकांनी आत्मविश्वास वाढवला व पुढे कशी मी पास येईन ह्याची दिशा मला दाखवली. पहिली जी शाळा होती ही शाळा आणि ती शाळा एकच आहे. इथे सुद्धा क्रीडा घेतात, तिथे सुद्धा क्रीडा घेतात, तिथे सुद्धा सहली वगैरे नेतात, तिथे पण नेतात, सारखेच आहेत. एवढंच की अभ्याससुद्धा इथलेही शिक्षक तसंच करून घेतात. पण पहिल्या शाळेमध्ये मी लक्ष न दिल्यामुळे नापास झाले. एवढंच माझा दोष आहे. आणि इथून पुढे आता मी कसा अभ्यास करायचा हे माझ्या शिक्षकाने सांगितल्यामुळे इथून पुढे आता मी कसा अभ्यास करेन व कशी पास होईल हे मला त्या शिक्षकांनी पटवून दिले आहे. आणि त्याचबरोबर मी आता इथून पुढे चालत आहे. ह्या चाचणीमध्ये पहिल्या चाचणीमध्ये जेव्हा मी नापास झाले त्यावेळेस मला जराशी भीती वाटली की पुढे मी पास होईल का नाही. पण पुढे सत्रामध्ये पास झाल्यानंतर मला समजले मी नक्की पास होईल. हा मला माझ्या शिक्षकांनी आत्मविश्वास दिला. ह्याच आत्मविश्वासाने मी पुढे जाईन अशी मला वाटते. माझं नाव समाधान उत्तम जगताप. मी मुक्काम पोस्ट चिकलठाण येथे न्यू इंग्लिश स्कूल चिकलठाण या शाळेमध्ये शिकत होतो. मी 9वीमध्ये नापास झालो. त्यानंतर मला शिकण्याची काही इच्छा राहिली नव्हती. मी शेतीच करणार होतो. परंतु मला असं कळालं की सातारा येथे प्रगती विद्यालय ही अशी शाळा आहे की जिथे 9वी नापासांना 10वीमध्ये बसता येतं व तिथे चांगले यश प्राप्त होतं. म्हणून मी ह्या 9वी नापास शाळेत इथं सातारा येथे आलो. इथे मी खोली करून राहत होतो. मी रेग्युलर शाळेला येत होतो. माहिती शिक्षक सर्वच एकदम चांगले शिकवतात. शाळा बुडवून जमत नाही. ते लगेच स्ट्रिक्ट मारही असतो इथं भरपूर. आणि इथे आल्यानंतर अशी एक आत्मविश्वास तयार होतो की आपण पुढे पास होणारच. आणि असं झालंच आहे माझ्या बाबतीत. मी 10वीमध्ये जेव्हा इथं परीक्षा दिली तेव्हा मला 75.84% मार्क पडलेले आहेत. आणि मी आता छत्रपती शिवाजी कॉलेज यात शिक्षण घेत आहे. मी कमवा शिकावं या योजनेमध्ये राहून आता शिकत आहे. माझं नाव कल्याणी उत्तम आव्हाड. मी सध्या सोनगावमध्ये राहते आणि मी गेल्या वर्षी 9वीत असताना भीमाबाई आंबेडकर शाळेत होते. जेव्हा मी 9वीत होते तेव्हा खूप आम्ही मौज मस्ती करायचो. अभ्यासाकडे लक्षच नव्हतं. जसं काय ते आम्हाला असं वाटायचं 9वी म्हणजे काय, आज नाही उद्या पास हो की. मग जेव्हा आम्ही परीक्षेचे दिवस होते तेव्हा शिक्षक सांगायचे अभ्यास करा, पण आम्ही लक्षच द्यायचो नाही. मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मात्र रिझल्ट असा होता की मी फेल झाले. घरात नको झालेलं. घरात गेले, आईला सांगितलं तर आई म्हटली बस तुझी शाळा पास झाली, आता घरी बसून काम करायचं घरातलं. वडिलांना जरी सांगितलं तरी वडिलांचंही तेच वाक्य होतं. मग शेवटी काही करायचं नाही म्हणून ठरवलं आणि घरातच बसून राहिले. 2-3 दिवसानंतर पेपरला जाहिरात वाचली की रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या प्रगती विद्यालयामध्ये 9वी नापास विद्यार्थ्यांना 10वीसाठी प्रवेश दिला जातो. मग मी आईला सांगितलं. आईने निर्णय घेतला. आई म्हणाली वडिलांना सांगून बघूया. जेव्हा पप्पांना सांगितलं तेव्हा वडील म्हणाले की घे तिथं ॲडमिशन. मग मी इथं ॲडमिशन घेतलं.
ॲडमिशन घेतल्या घेतल्या या शाळेत त्याला खूप भीती वाटत होती, पण नंतर काही वाटलं नाही. जेव्हा आम्ही या शाळेत 2-3 दिवसांनंतर खूपच रुजलो, मग शिक्षकांची ओळखही झाली. शिक्षक तसे मनमिळावू आहेत, खूप छान शिकवतात, मारतातही आणि खूपही छान शिकवतात. तसं म्हटलं तरी आम्हाला तीही शाळा छान वाटते आणि ही शाळा छान वाटते. त्या शाळेत सुद्धा शिक्षक छान शिकवायचे आणि याही शाळेत शिक्षक छान शिकवतात. माझं नाव युवराज सयाजीराव कटारे पाटील. यापूर्वी मी महाराजा सयाजीराव विद्यालय या शाळेत शिकत होतो. मी 9वीत नापास झालो कारण मी वर्गात लक्ष देत नव्हतो. शाळेच्या बाहेर येणाऱ्या मुलांच्या नादी लागून मी माझ्या त्याचे खूप वाईट परिणाम झाले. त्याच्यामुळे माझ्या वर्गातले लक्ष दुरावले गेले. याचाच परिणाम माझा अभ्यासावर झाला. त्याच्यामुळे वार्षिक परीक्षेत माझा बीजगणित हा विषय गेला. घरातल्यांनी मला खूप मारले व खूप ओरडले. घरातल्याने अगदी मला हकलून द्यायला पण आणले. पण तोपर्यंत माझा मित्र होता, तो म्हणला तू शिक्षण संस्थेतर्फे चालल्या जाणाऱ्या 17 नंबर विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश घेईल, तर त्यातून तू 10वीत पास हो. म्हणून मी तिथे गेलो, फॉर्म भरला. तेथील शिक्षकांनी मला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ज्या दिवशी मी शाळेत पहिल्या दिवशी गेलो त्या दिवशीच मला असं वाटलं की आपण 10वीत मला असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण 10वीत 100% पास होऊ. त्याच्यामुळं 10वीत 100% पास होऊ ही इच्छा. माझ्या 9वीत असणारे माझे मित्र ते पासून पुढच्या 10वीच्या वर्गात गेले. मी नापास झालो, पण बोर्डाने मला अजून एक संधी दिली 17 नंबर भरून मी बहिष्ठ विद्यार्थी म्हणून 10वीच्या तुकडीत बसलो. आणि मला आता असा आत्मविश्वास झाला आहे की मी 10वीत यशस्वीरित्या पास होऊ शकतो. माझं नाव नम्रता राजेंद्र यादव. मी गेल्या वर्षी भीमाबाई आंबेडकर कन्या विद्या मंदिर या शाळेत होते. मी नववी नापास झाले कारण वर्गात लक्ष नसणे, गैरहजर राहणे, यामुळे मी नवी नापास. जेव्हा माझ्या घरातले मला खूपच बोलले, पुन्हा शेजारचे वगैरे सुद्धा खूप मला बोलले. त्यामुळे मी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा जेव्हा मी पेपरमध्ये प्रगती विद्यालयाचे नाव वाचले, तेव्हा मी माझ्या घरातील पालकांना एक मला संधी मागितली. तेव्हा माझ्या पालकांनी ती मला संधी मिळाली. आज त्या संधीचे मोल होत आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. माझ्या शाळेत आल्याचा माझा अभिमान वाटतो. त्या शाळेत शिकवलं त्याच त्या शाळेच्या ज्या क्वालिटी आहेत त्या शाळेच्या क्वालिटी, त्या शिक्षणात आणि या शिक्षणात काही सुद्धा फरक नाही. पण या शिक्षकांनी जो आधार दिला, जी माया दिली, त्याचे मला खूपच अभिमान वाटतो. मला असे वाटते की मी 10वी पास होणार आणि पास होणारच. तेजस पाटील. मी अमराई रेसिडेन्सी शाहूनगरमध्ये राहतो. मी 10वीला न्यू स्कूल शाळेमध्ये शिकत होतो. तेथे मी खूप दंगा करत होतो. तेथे रेग्युलर तास होत नव्हते आणि बाहेरच्या मुलांच्या संगतीत लागून मी 10वीला नापास झालो. गणित आणि इंग्लिश विषय गेला. माझ्या एका मित्राने मला प्रगती विद्यालयाची बद्दल माहिती सांगितली. तेव्हा मी माझ्या पालकांना घेऊन प्रगती विद्यालयामध्ये आलो आणि तेव्हा मी प्रगती विद्यालयामध्ये फॉर्म भरून पुन्हा एकदा 10वीच्या परीक्षेला बसलो. आणि तेथील सरांनी खूप अभ्यास करून घेतला माझ्याकडून आणि मला 10वीला मी पास झालो आणि DG कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. माझं नाव निकम रविराज आबाजीराव. मी कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रगती विद्यालयात इंग्रजी व नागरिकशास्त्र विषय शिकवण्याचं काम करतो. जानेवारी 2002 पासून मी या विद्यालयात उपशिक्षक या पदावर काम करतोय. आज अखेर मी गेली 5 वर्षात नापासांची शाळा जी जवळून पाहिली, नापासांच्या शाळेचं जे कामकाज पाहिलं, त्याच्यावरून मला जे काही अनुभव आलेले आहेत, ते अनुभव आणि प्रसंग या ठिकाणी मी तुमच्यासमोर प्रकट करतोय. या शाळेमध्ये सुरुवातीला आल्यानंतर एक मुलांची अशी एक मानसिकता असते की आपण काही मुलं ही स्वइच्छेनं, तर काही मुलं ही जबरदस्तीने या शाळेत आलेली असतात. जी मुलं स्वइच्छेनं आलेली असतात त्यांची पास होण्यासाठी धडपड चालू असते, तर जी मुलं वडिलांच्या किंवा घरच्यांच्या हट्टाखातर या शाळेमध्ये प्रवेश घेतात, त्या मुलांच्या अंगामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला व्यसनाधीनता किंवा गुंडगिरी हे गुण आपल्याला आढळून येतात. शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिले 1 महिनाभर आम्हाला त्या मुलांना असं वागू नको, असं वाग, तुझं भलं होईल, अशा गोष्टी सांगाव्या लागतात. अगदी काही वेळेला तर त्या मुलांच्या खिशामधून तंबाखूच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या त्या काढून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावं लागतं की बाळांनो,
तुमचं अजून वय फार लहान आहे, या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.